नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव समाधान गायकवाड. आम्ही पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे गेले 12 ते 13 वर्ष. माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे सोल्युशन ओरिएंटेड डिस्कशन. त्या चॅनलवरती मी नवनवीन टॉपिक घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करत असतो नेहमीच. आणि आज खूप सर्वांच्या खूप महत्त्वाचा मुद्दा किंवा टॉपिक आहे, तो आहे पाणी. कारण हा खूप दैनंदिन जीवनातला खूप महत्त्वाचा एक भाग आहे पाणी. आणि पाणी मी पिंपरी चिंचवडचाच खास करून पाण्याचा विषय घेऊन आलेलो आहे. पुढच्या टॉपिकमध्ये कदाचित पुणे आणि बाकीच्या सिटीमधला पण मी अभ्यास करून त्याच्यावरती टॉपिक तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतो. तर आज आपण जर मित्रांनो बघितलं तर भारतामध्ये पाण्याचे किती गंभीर विषय होत चाललेले आहेत. जसं बेंगलोर, चेन्नई किंवा असे खूप सारे सिटीमध्ये पाण्याचे खूप समस्या यायला लागलेल्या आहेत. आणि म्हणून मी ह्या पिंपरी चिंचवडच्या पाणी, त्याची मुख्य समस्या काय आहे, त्याची मूळ कारण काय आहेत, की काय-काय आहे आणि त्याच्यावरती उपाय काय-काय आहेत, त्याच्यावरती मी अभ्यास करून तुमच्यासमोर आलेला आहे. कारण खूप वेळा आपल्याला प्रॉब्लेम सांगणं खूप सोपं जातं. ओके, म्हणजे क्रिटिसिझम करणं खूप ईझी आहे. परंतु आपण सोल्युशन घेऊन जेव्हा आपण एखाद्याबरोबर चर्चा करतो, की बाबा ह्याच्यावरती हे सोल्युशन पाहिजे, हे ॲक्शन घ्यायला पाहिजे. त्याचा काही तर त्याच्यातले सजेशन म्हणा, की त्याचे सजेशन इम्प्लिमेंट करणं सर्वांना सोपं जातं. तर तशा पद्धतीने मी आज चर्चा करणार आहे तुमच्यासमोर. 4-5 मेन जे पाण्याचे जे मुख्य कारणं आहेत किंवा आपण की की इश्यूज म्हणू, की जेणेकरून पाण्याचं कमतरता आहे पिंपरी चिंचवडमध्ये. पाण्याची गुणवत्ता खूप अ, हे होत चाललेली आहे. परत पाण्याचा पुनर्वापराचं काय आहे, परत पाण्याची साठवणूक काय आहे की पिंपरी चिंचवडमध्ये, आणि त्याचं नियोजन, आत्ताचं नियोजन आणि पुढच्या 30-40 वर्षाचं नियोजन काय करते पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन आणि सरकार किंवा प्रशासन, आणि गव्हर्नमेंटनं जे काही नवीन-नवीन नवीन-नवीन स्कीम आणलेल्या आहेत, त्याचं सध्या काय स्टेटस आहे. तर ह्याच्यावरती आज आपण डिस्कशन करूया. जेणेकरून की इश्यूज आपण डिस्कस करू, काय आहेत इश्यूज, त्याचे रूट कॉज काय आहेत आणि त्याचे ॲक्शन प्लॅन किंवा त्याच्यावरती आपण तोडगा काढण्यासाठी काय आपण उपाय सुचवतोय, ते आज आपण चर्चा करूया. आज आपण पिंपरी चिंचवड पाण्याचे प्रमुख प्रश्न, त्याचे मूळ कारणाचं विश्लेषण आणि कृती आराखडा, की ज्याला आपण म्हणतो की इश्यूज ऑफ वॉटर, RCA म्हणजे रूट कॉज ॲनालिसिस, आणि हे कृती आराखडा किंवा हे समस्या सोडवण्यासाठी किंवा काय काय प्रस्ताव पाहिजेत किंवा सजेशन काय आहेत किंवा पॉलिसीमध्ये काय चेंज करायला पाहिजे, याला म्हणतात ॲक्शन प्लॅन. तर याच्यावरती प्रामुख्याने आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आपण जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचे जे प्रमुख कारण आहेत, त्याचे 5 प्रमुख समस्यामध्ये मी आज चर्चा तुमच्याबरोबर करणार आहे. पहिली समस्या जी खूप मोठी आहे ती पाण्याची कमतरता. दुसरी समस्या आहे पाण्याची गुणवत्ता. तिसरी समस्या आहे पाण्याचं पुनर्वापर. चौथी समस्या आहे पाण्याची साठवणूक. आणि 5वा खूप महत्त्वाची समस्या आहे ती पाण्याचं नियोजन. तर याच्यावरती आपण सविस्तर आज चर्चा करूया की हे जे 5 प्रमुख समस्या आहेत हे कशामुळं आहेत, की ज्याचं मूळ कारण काय आहे आणि त्याच्यावरती काय प्रस्ताव किंवा काय कृती आराखडा प्रशासनानं किंवा सरकारनं घ्यायला पाहिजे, जेणेकरून पिंपरी चिंचवडचा पाण्याचे प्रश्न कायमचेच संपतील. पहिला जो प्रश्न किंवा प्रमुख समस्या आहे ते आपण मित्रांनो बघितलं तर 2019 पासून पिंपरी चिंचवडमध्ये एका दिवसाआड पाणी येतं, म्हणजे 3 तासासाठी ते पण पाणी. जे पिंपरी चिंचवडमध्ये 24/7 पाणी पुरवठा असा जे संकल्प होता तो ते तर अजून अंमलात आलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्याला 24/7 पाणी पुरवठा उपलब्ध नाही. याचं प्रमुख कारण आहे की पाणी पुरवठ्यात कायम खंड येतो, कमी दाबाचं किंवा आपण काय म्हणतो की प्रेशर कमी आहे पाण्याचं, आणि याच्यामुळं पाण्याचं असमान वाटप होतं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं पिंपरी चिंचवडला 630 MLD म्हणजे प्रतिदिन दशलक्ष लिटर 630 MLD पाणी मिळतं. आणि हे 630 जे पाणी मिळतं हे पवना जे धरण आहे ते पिंपरी चिंचवडला, पवना डॅम आपण म्हणतो, त्यातून 520 MLD पाणी आपल्याला येतं. अंध्रा धरणातून 80 MLD आणि MIDCमधून 30 MLD, असं टोटल 630 MLD पाणी पिंपरी चिंचवडला मिळतं. परंतु मित्रांनो, आपण खूप महत्त्वाचा जी समस्या आहे त्याची आहे गळती आणि चोरी. याचं जे प्रमाण आहे ते 40% आहे. म्हणजे 630 MLD मधून 40% मित्रांनो जर वजा केलं तर 240 MLD
हे 40% होते आणि हे टोटल जे येतं ॲक्च्युअल पाणी आपल्याला मिळतं आहे ते 390 ml होते. 630 मायनस 240. आता आपण जर मित्रांनो बघितलं तर पिंपरी चिंचवडची लोकसंख्या 30 ते 35 लाखाच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. तर एवढ्या लोकांना जे कॉर्पोरेशनचा जो नियम आहे 135 लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन पाणी, तर असं ह्या नियमानुसार 473 ml पाणी पिंपरी चिंचवडला लागतं आहे. परंतु ॲक्च्युअली पाणी आपल्याला किती मिळतं आहे? 390. कशामुळं की हे लिकेज आणि हे जी गळती आपण म्हणतो आणि चोरी याच्यामुळे 390च मिळते 730मधून. आता याचं मुख्य कारण किंवा आपण रूट कॉज ॲनालिसिस काय आहे की खूप सारे अनाधिकृत कनेक्शन आहेत पिंपरी चिंचवडमध्ये अजूनही. पाण्याची गळती आणि चोरीचं प्रमाण 40% आहे, म्हणजे 240 mld आहे. अंदाजे 30 ते 32% ग्राहकांना अजूनही पाण्याची बिलं मिळत नाहीत. गर्दीच्या आणि झोपडपट्टी भागात अद्याप पाणीपुरवठा जोडणी पण देण्यात आलेली नाही आणि पाण्याविषयीची जनजागृती मोहिमेचा खूप अभाव आहे. याच्यावरती कृती आराखडा काय मला सांगावंसं वाटतं आहे की ज्या पिंपरी चिंचवडमधून जे पाण्याची जी पूर्ण एरियामध्ये जे सोय केलेली आहे त्याच्या ज्या मुख्य जलवाहिनी आहेत त्याच्यावरून थेट जी पंपिंग आहे त्याच्यावरती बंदी घालायला पाहिजे. खूप लोकांनी थेट पंपिंगच केलेलं आहे त्याच्यावरून. बेकायदेशीर कनेक्शनवर कारवाई करायला पाहिजे. गळती त्वरित शोधायला पाहिजे आणि अनाधिकृत पाण्याचा वापर रोखण्यासाठी दुरुस्ती किंवा कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा प्रेशर नियंत्रित होईल आणि ह्याच्यावरती खूप मोठी उपाययोजना किंवा नियम अंमलात येईल. दुसरा कृती आराखडा आहे की ह्या लिकेजमुळं आपला जो महसूल आहे कॉर्पोरेशनचा त्याच्यावरती पण इम्पॅक्ट होतो आहे. बरोबर, त्याच्यासाठी 100% स्मार्ट मीटरिंग प्रणाली आणि स्मार्ट बिलिंगची तरतूद करायला पाहिजे. ओके. आणि तिसरा पॉईंट कृती आराखडा आहे की जलसंवर्धन पद्धती आणि पाण्याचा अपव्यय, म्हणजे जे पाणी वेस्ट होतं आहे किंवा लिकेज होतं आहे याच्यावरती जनजागृती मोहीम करायला पाहिजे, घरी जाऊन, शाळेत, रस्त्यावरती, की जेणेकरून लोकांना पाण्याचं महत्त्व कळेल. मित्रांनो, दुसरा जो समस्या आहे, प्रमुख समस्या, ती आहे भूजल पातळीत खूप मोठी घट होत चाललेली आहे दिवसेदिवस. कारण काँक्रीटचे रस्ते होत चाललेले आहेत. उन्हाळ्यात खूप मागणी पाण्याची वाढत चाललेली आहे. आता पवना धरणाची जर आपण क्षमता बघितली, साठवण क्षमता 8.51 TMC, म्हणजे 1000 दशलक्ष घनफूट. ओके. आता ही जी 8.51 TMC आहे, हे जे 1972मध्ये जेव्हा पवना डॅम बांधलं तेव्हाची ही क्षमता होती. आत्ता जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर ह्याची क्षमता जवळजवळ 7.3 TMCच आहे. कशामुळं? ह्याच्यामध्ये माती, खडक, भेगा, ह्याच्यामुळे हे पाण्याची पवना डॅमची क्षमता कमी झालेली आहे. आता हे जर आपण बघितलं की ह्याची जी क्षमता आहे ह्याच्यानुसार जर कॉर्पोरेशन पिंपरी चिंचवडला जर दररोज 520 mld पवना डॅममधून पाणी येतं आहे, तर हे जेव्हा धरण त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत भरेल तेव्हा काय होणार आहे की ह्या दरानं पिंपरी चिंचवडला 460 दिवस पाणी पुरेल एवढंच पाणी ह्या डॅममध्ये बसू शकतं. कारण 7.3 TMCचं साठवण आहे. आणि असा जर विचार केला 520 दररोज पिंपरी चिंचवडला पाणी येते, तर त्या कॅल्क्युलेशननुसार 460 दिवस पाणी पुरवठा पवना डॅम करू शकतं. आता मित्रांनो, जर आपण विचार केला काही वर्षी जर पाऊसच नाही पडला, इथून पुढे आपल्याला माहीत नाही की पावसाचं काय परिस्थिती आहे, कधी पाऊस पडेल, कधी दुष्काळ असेल, तर पाऊस नाही पडला तर काय करणार आपण? म्हणजे 460 दिवसच पाणी पुरणार, त्यानंतर काय? खूप मोठे असे जे पाणी टंचाईची समस्या आहेत ह्या अशा येऊ शकतात. याच्यावरती काय करायला पाहिजे? रूट कॉज की जे आज आपण चर्चा करूया की पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब गोळा करायला पाहिजे. ॲक्च्युली होतच नाही तो. खोल भूजल उपसा नियंत्रित करण्यासाठी खूप सारे नियम आहेत, पण त्याचं प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे भूजलातलं जे पाणी आहे ते पाण्यात जास्त प्रमाणात काढलं जाते. काँक्रीटचे रस्ते पाणी जमिनीत झिरपण्यापासून रोखतात, त्यामुळे भूजल पातळी कमी होते. पाणी साठवण वाढवण्यासाठी धरणे वाढवली जात नाहीत किंवा नवीन धरणाची योजना नाही. म्हणजे काय? थोडक्यात अकार्यक्षम पाणी व्यवस्थापन आणि अपुरी पायाभूत सुविधा पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला दिसते. याच्यावरती कृती आराखडा मला तुम्हा सर्वांना सांगावं असं वाटतं की जेणेकरून प्रशासनानं पण याच्यावरती विचार करायला पाहिजे
चर्चा केली पाहिजे लोकांशी आणि याच्यावरती अंमलबजावणी करायला पाहिजे. तसं पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब गोळा करण्यासाठी पायाभूत अशी सुविधांचे आधुनिकरण आवश्यक आहे. म्हणजे काय की पडणारा प्रत्येक थेंबाचं जलसाक्षरता निर्माण केली पाहिजे. आता आपण नाले, कालवे, नद्या किंवा जलाशयाच्या व्यापक मार्गाने पावसाच्या पाण्याचं संकलन करायला पाहिजे. जे पाऊस पडतो आहे तिथून जे नाल्यातून कालव्यातून जे पाणी येते त्याचं संकलन करायला पाहिजे. खोल भूजल उपसा नियंत्रित करण्यासाठी जे नियम आहेत त्याच्यावरती नियामक उपाययोजना राबवाव्यात. पारंपरिक जे कॉन्क्रीटऐवजी जुन्या कॉन्क्रीटचा वापर करायला चालू केलं पाहिजे, जेणेकरून पावसाचं पाणी फुटपाथमधून जिरपते आणि भूजल पुन्हा भरून काढते. साठवण व्यवस्था वाढवण्यासाठी पाण्याची धरणे वाढवली पाहिजे, धरणे खोदकाम केलं पाहिजे. माती, खडक, भेगा जे पडलेले आहेत धरणामध्ये त्याचे नियोजन केले पाहिजे. तर मित्रांनो, तिसरा जो प्रमुख समस्या आहे पाण्याची ते पिंपरी चिंचवडमध्ये अंदाजे 30 ते 35 लाख रहिवासी आहेत. आता 2011ला जेव्हा लोकसंख्या होती ती 17 लाख होती. आता त्या लोकसंख्येच्या आधारावर जर पाण्याची आपण बघितलं तर आज खूप पाण्याची मागणी वाढली आहे. 2041मध्ये पिंपरी चिंचवडची जी लोकसंख्या आहे ती आत्ताच्या सरासरीप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट केली तर 60 ते 62 लाखाच्या घरात जाणार आहे. म्हणजे जे आता 30 ते 35 लाख आहे ते पुढच्या 15 ते 16 वर्षात 61 ते 62 लाखापर्यंत जाणार आहे. आता एवढ्या लोकांना किती पाण्याची गरज असणार आहे? 823 MLD. जर तेच प्रमाण 135 लिटर प्रति व्यक्ती प्रतिदिन नियम ठेवला तर 823 MLD पाणी लागणार आहे. हवामान बदलामुळे धरणातील जे पाणी आहे त्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. आता आपण मित्रांनो बघितलं चेन्नई किंवा दिल्ली किंवा बेंगलोर, अहमदाबाद किंवा जयपूर अशा काही शहरामध्ये पाण्याची खूप टंचाई जाणवत आहे. आता हे मुख्य कारण ह्याचं आहे RCA रूट कॉज अनालिसिस आहे की वाढत्या तापमानाचा धरणाच्या पाण्याच्या पातळीवर लक्षणीय परिणाम होतोय तापमान बदलाचा. महाराष्ट्रातील धरणाचं जर आपण बघितलं ना, पाण्याचं जे बाष्पीभवन होतं आहे ते फक्त भारतातच नाही तर जगात सर्वात जास्त आहे. म्हणजे जे पाण्याचं बाष्पीभवन होतं आहे डॅममधून महाराष्ट्रातल्या त्याचं जगात जास्त आहे. म्हणजे खूप गंभीर प्रश्न आहे. याच्यावरती सर्वांनी विचार करायला पाहिजे. असं सध्याच्या मागणीचा जर अभाव आहे की विरुद्ध भविष्यातील मागणी योजना, म्हणजे आत्ता किती पाण्याची मागणी आहे आणि भविष्यात किती होणार आहे ह्याचं काय नियोजन दिसत नाही. दीर्घकालीन नियोजन रचना अस्तित्वात नाहीत की बाबा लॉंग टर्म आपला प्लॅन काय असायला पाहिजे ह्याच्यावरती काय कोणी विचार केलेला दिसत नाही. कारण कुठलेही राजकीय पक्ष किंवा सरकार किंवा प्रशासनाच्या ह्या पाण्याच्या ह्या समस्यावर पोटतिडकीनं असा हातच लावला नाही आजपर्यंत. हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस आपल्याला मित्रांनो दिसतोय, त्याच्यावरती विचार केला जात नाही. आता याच्यावरती कृती आराखडा जे आता मी जे खूप सारा अभ्यास करून बाहेरच्या देशाचे पाण्याचं जे वॉटर मॅनेजमेंट आहे आपल्या देशामध्ये आहे, काही बाहेरच्या कंट्रीमध्ये कसं करतात त्याच्यानुसार थोडंसं मी कृती आराखडा बनवलेला आहे की आता जसं धरणाच्या आपण जर बघितलं ती पाण्याचं जे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आपण जसं HDPE मटेरियल किंवा वॉटरप्रूफ मटेरियल लावायला पाहिजे. विंड ब्रेक म्हणतात, म्हणजे धरणाच्या भोवती झाडे लावायला पाहिजे जेणेकरून वाऱ्याचा वेग कमी होईल, बरोबर इत्यादीचा विचार करायला पाहिजे जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन कमी करता येईल. सध्याची किती मागणी आहे, किती टक्के आहे, भविष्यात किती टक्के अपेक्षित आहे हे सुद्धा लोकसंख्येवर आधारित नियोजन करायला पाहिजे. दीर्घकालीन नियोजन रचना की जमिनीचा वापर किती करायचा आहे, इतर नैसर्गिक संसाधन काय आहेत आपल्याकडं, एक पुढच्या 20-25 वर्षासाठी जलव्यवस्थापनाचा धोरणात्मक असं दृष्टीनं विचार करून दृष्टिकोन मांडणारा असा धोरण आखायला पाहिजे. वाढते तापमान, बदलते पर्जन्यमान, वारंवार येणारे आणि गंभीर दुष्काळ यांच्या आधारे हवामान बदलाच्या परिणामांना आपण कसं तोंड देणार आहेत याच्यावरती आपण आराखडा बनवला पाहिजे. मित्रांनो, चौथा जो प्रमुख समस्या आहे पाण्याचा पुनर्वापर म्हणजे वॉटर रिसायकल अँड रियूज, त्याच्यावरती खूप कमी लक्ष केंद्रित होतं आहे सरकारचं, प्रशासनाचं पिंपरी चिंचवडमध्ये. सध्याचा जो जलस्रोत किंवा आपण म्हणू की पुरवठा नेटवर्क जे आहे
ते आता त्याच्या लिमिटपर्यंत पोचलेलं आहे, त्याची मर्यादा संपलेली आहे. आता भविष्यात पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी ते सक्षमच नाही असंच दिसतंय पूर्ण. कारण भविष्यात शहराला त्याच्यामुळे पाण्याची टंचाई भासू शकते. आता जे आपलं नेटवर्क आहे पाण्याचं, जे पाईपलाईन आपण हे सगळं जे रिसोर्स आहे ते पूर्ण त्याच्या लिमिटपर्यंत गेलेलं आहे आता आपण बघतो मित्रांनो, काही ठिकाणी काही सोसायटीमध्ये अजूनही किंवा काही पिंपरी चिंचवडमध्ये काही एरियामध्ये टँकर चालू आहेत. आता अंदाजे 450 ते 470 टँकर अजून चालू आहेत. आता ह्याच्यामुळं काय होते, किती टँकरमुळं खर्च वाढतोय, आपण एवढा सारा टॅक्स भरतोय आणि तरी पण आपण टँकरनं पाणी घेत असू तर कसं लोकांचा हॅपीनेस इंडेक्स वाढणार? काय लोकांना अपेक्षा काय लोकांनी ठेवायची की बाबा स्वच्छ सुंदर पाणी मिळालं पाहिजे, 24 तास पाणी मिळालं पाहिजे, हे कधी स्वप्न साकार होणार लोकांचं? आता याचे जे मूळ कारण आहेत ते की पुनर्वापरित पाण्याचा वापर कमी, म्हणजे रिसायकल आणि रियूज पाण्याचा खूप कमी वापर आहे. निष्क्रिय रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम आहेत काही ठिकाणी. PCMCचं निष्क्रिय STP, म्हणजे काही ठिकाणची STP अजून चालत नाहीत PCMCचे, त्याचं रिपेअर किंवा मेंटेनन्स होत नाही. आता आपण मित्रांनो बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 16 STP आहेत आणि त्याची क्षमता आहे 363 MLD. STP म्हणजे थोडक्यात की तुम्ही पाण्याचं सिवेज ट्रीटमेंट प्लांट, पाण्याचं रिसायकल करून पुनर्वापर कसं करता येईल. आता 363 MLD हे जे 16 STP आहेत ते पाणी हे करतात. परंतु जर आपण बघितलं 290 MLDच फक्त त्यातलं प्रक्रिया होती, म्हणजे काही STP चालत नाहीत. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे की जर आपण बघितलं पिंपरी चिंचवडमध्ये 8 ते 10% असं क्षेत्र आहे की ते सांडपाण्याशी जोडलेलंच नाही. त्याच्यामुळं काय होतं, 10 ते 12 लाख लोकांचं जवळजवळ पिंपरी चिंचवडमधलं जे पाणी आहे ड्रेनेजचं पाणी ते थेट नदीत जाते. त्याच्यामुळे इंद्रायणी, मुळा, पवना याचं प्रदूषण पण वाढते. अजून खूप कारणं आहेत प्रदूषण वाढण्यासाठी, पण हे खूप मोठं कारण आहे की ड्रेनेजचं पाणी डायरेक्ट नदीमध्ये जाते. त्याच्यामुळे पाण्यात क्षाराचं प्रमाण वाढतं आहे, मीठ आणि इतर खनिजं. याच्यावरती कृती आराखडा असा मला खूप सर्वांना सांगावं वाटतं आणि जेणेकरून प्रशासन पण याच्यावरती विचार करेल. पाण्याचा पुनर्वापर वाढवला पाहिजे. सांडपाणी पुनर्वापरात खूप मोठी गुंतवणूक करायला पाहिजे. सांडपाण्याचं उच्च दर्जाच्या पाण्यात रूपांतर कसं करता येईल ते पाहायला पाहिजे. सध्याची मागणी किती आहे आणि पुनर्वापर केलेल्या पाण्यानं किती मागणी होऊ शकते भविष्यात, ह्याची योजना आखली पाहिजे. पुनर्वापर केलेलं पाणी कार धुण्यासाठी किंवा इतर नॉन पोर्टेबल जे वापर आहे गार्डन त्या वापरासाठी वापरलं पाहिजे. पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण निरीक्षण करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी जसं AI बेस टेक्निक, रिमोट सेन्सिंग, नंतर IoT तंत्रज्ञान अशासारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला पाहिजे, जे बाहेरच्या देश वापरत आहेत. याच्यावरती आपण विचार करून हे अंमलात आणायला पाहिजे. पाण्यामधील मीठ, क्षार याचं प्रमाण काढून टाकण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, 5वा जो पाण्याचा प्रमुख समस्या आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पाण्याची गुणवत्ता. आपण बघतोय पाण्याची गुणवत्ता काय आहे, का पाण्याची क्वालिटी काय आहे. त्याच्यामुळे प्रदूषण, लोकांच्या आरोग्याच्या चिंता होत चालल्या दिवसेंदिवस. पाण्यामुळे आजार होते. आता आपण बघतो खूप लोकांना ताप, मळमळ, उलट्या, लहान मुलांना पण असे आजार व्हायला लागलेले आहेत. दर 1000 लोकसंख्येमागं पिंपरी चिंचवडमध्ये 50 ते 52 लोकांना या आरोग्याच्या समस्या येतात. त्याच्यामुळं काय होतं की आरोग्यावरला खर्च वाढतोय नागरिकांचा. आता पिंपरी चिंचवडमध्ये 2 WTP म्हणजे जलशुद्धीकरण केंद्र आहेत. एक निगडीमध्ये आहे आणि एक चिखलीमध्ये आहे. निगडीमध्ये जे आहे त्याचं क्षमता आहे 420 MLD आणि चिखलीमध्ये जे आहे त्याची 100 MLD, असं टोटल 520 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र आहे पिंपरी चिंचवडमध्ये. आता प्रक्रिया केलेलं पाणी आणि प्रदूषण याच्या नियमावलीकडे खूप कमी लक्ष आहे प्रशासनाचं. मूळ कारण काय आहे त्याची? कारखान्यातील पाणी, सांडपाणी थेट नदीत जात आहे. जुन्या काय पाईपलाईन, खूप वर्षापूर्वीच्या पाईपलाईन आहेत, त्या पाईपलाईन खराब झाल्यामुळं ते जे ड्रेनेजचं पाणी आहे ते डायरेक्ट पिण्याच्या पाण्यात मिसळलं जातं आहे. प्रगत जलशुद्धीकरण प्रकल्पात खूप कमी गुंतवणूक आहे. नियमाचं उल्लंघन जे करते त्याच्यावरती कठोर कारवाई होत नाही. याच्यावरती कृती आराखडा असा आहे की कारखान्यातील किंवा रहिवाशी एरियामधलं जे प्रक्रिया केलेलं पाणी आहे त्याच्या विसर्जनावर
नियमित देखरेख पाहिजे, तपासणी करायला पाहिजे, कडक नियम करायला पाहिजेत. जसं आपण मित्रांनो बघतो अमेरिकेत स्वच्छ पाण्याचा कायदा आहे त्यांनी स्थापित केला आहे. सिंगापूरनी न्यू वॉटर असा एक स्वच्छ पाण्यासाठी त्यांनी पण कायदा केलेला आहे. आपल्यामध्ये आपल्या आपल्या पिंपरी चिंचवड किंवा आपल्या भारतामध्ये असे कधी नवीन कायदे, नवीन इम्प्लिमेंटेशन होणार, कधी लोकांना ज्या गरजा, बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होणार आहेत, याच्यावरती कोणीही विचार करत नाही. याच्यावरती कोणीही अंमलात आणत नाही. काही गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण कोणाची करण्याची खूप कमी इच्छा दिसते. जे प्रशासन आहे, गव्हर्नमेंट आहे. आपण बघतो STP आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग, त्याची तपासणी करायला पाहिजे. अतिरिक्त नवीन अजून STP स्थापन करायला पाहिजेत पिंपरी चिंचवडमध्ये, जेणेकरून लोकांचे आरोग्य सुधारणा, आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रदूषण नियमाचं उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई व्हायला पाहिजे. खराब झालेल्या पाईपलाईनची प्राथमिकता देऊन ती तात्काळ बदलायला पाहिजे. नदी किंवा धरणात जे नाल्यातून किंवा जे गार्बेज डंप होतं आहे किंवा कचरा जो डंप होतो आहे त्याच्यावरती तत्काळ कारवाई करायला पाहिजे, ते रोखलं पाहिजे. प्रगत जलप्रक्रिया आणि शुद्धीकरण पद्धतीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे, जेणेकरून जलप्रक्रियाची क्षमता वाढेल. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या मित्रांनो. हे जे 5 पॉईंट आहेत आता आपण चर्चा केली. आता आपण मित्रांनो जर बघितलं तरी सरकारी उपक्रम पण याच्यावरती खूप दिवस झालं चालू आहेत पिंपरी चिंचवडमध्ये. आता आपण जर बघितलं पवना जलकालवा प्रकल्प, म्हणजे हा प्रकल्प जो आहे तो पवनाच्या डॅमपासून 35 किलोमीटर लांबीची जलवाहिनी थेट पाईपलाईन येणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर हा जो प्रकल्प आहे तो अंदाजे 100 MLD पाणी वाचवू शकतो. म्हणजे जे लिकेज होतं आहे ते पाणी डायरेक्ट जलवाहिनी असल्यामुळे हे 100 MLD पाणी सेव्ह होऊ शकतं. आता हा प्रकल्प जवळजवळ 2009मध्ये सुरू झाला आहे. म्हणजे आज बघा 15 ते 16 वर्ष झाली, तरी तो अजून प्रकल्प चालूच आहे, अजून अपूर्णच आहे. आता ह्याचा सुरुवातीला खर्च होता 398 कोटी, जेव्हा 2009मध्ये प्रकल्प चालू झाला. आत्ता त्याची जवळजवळ 1000 कोटीच्या वरती गेलेला आहे आणि अजून हा पूर्ण झालेला नाही. ह्याच्यावरती सरकारनं ह्याच्यावरती शेतकऱ्यांच्या बरोबर बोलून त्यांचं निराकरण करून राज्य सरकारकडून निधी मंजूर करून हा जो प्रकल्प आहे लवकरात लवकर पूर्ण करायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचा 100 MLD पाणी वाढणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये. कारण काही शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्यांच्या जमिनी ह्या प्रकल्पामुळे जात होते. तर त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचं निराकरण करून बजेट अप्रूव्ह करून हा प्रकल्प चालू करायला पाहिजे. दुसरा एक मोठा प्रकल्प अजून आहे भामा आसखेड धरण. तिथून जवळजवळ 167 MLD पाणी पुरवठा होणार आहे पिंपरी चिंचवडला आणि हा पण प्रकल्प 2020मध्ये सुरू झाला आहे. आज 5 वर्ष झालं, अजून हा प्रकल्पाचं काम 49 ते 51% काम अजून झालेलं आहे आत्तापर्यंत. म्हणजे 50% काम अजून अपूर्ण आहे. आता याची सुरुवातीची या प्रकल्पाचं खर्च जो होता तो होता 162 कोटी. आता किती आहे अंदाजे अजून त्याच्यावरती अजून फायनल काही नंबर आलेला नाही. आता याच्यामुळं काय होऊ शकतं, हा जो प्रकल्प पूर्ण झाला तर 167 MLD पाणी पुरवठा पिंपरी चिंचवडला वाढतो, जेणेकरून जे आता कमी दाबामुळे आणि अपुरा पुरवठा होतो आहे खूप ठिकाणी, खूप काही एरियामध्ये, तर तो खूप मोठा समस्या आहे ती सोडवली जाऊ शकते. अजून एक मित्रांनो सरकारी उपक्रम दिसतोय आपण मुळशी धरणाचं पाणी. आता मुळशी धरणाचं जे पाणी आहे हा जवळजवळ प्रकल्प 6000 एकरामध्ये जलवाहिनी असणार आहे. ओके, मुळशी धरणातून 9 TMC पाणी उचलण्याची क्षमता होणार आहे, जे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भविष्यात उपलब्ध होईल. तर याच्यावरती अजून मंजुरी मिळायला पाहिजे, सरकारनं त्याच्याकडे प्रस्ताव आलेले आहेत, पण अजून काय ह्याच्यावरती अप्रूव्हल आलेलं नाही. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या करण्यासारख्या आहेत, ज्या अपूर्ण आहेत, की जेणेकरून आपण सर्वजण याच्यावरती चर्चा करून जे नवीन तरुण पिढीने याच्यावरती विचार करायला पाहिजे की पुढच्या आपल्या येणाऱ्या पिढींना पाण्याच्या समस्येतून कसं बाहेर काढता येईल आणि त्याच्यावरती सर्वांनी जर चर्चा करून जर अंमलात आणल्या तर हे पाण्याचे प्रश्न कायमचे मिटू शकतील. माझा जर व्हिडिओ सर्वांना आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी घेऊनच येतोय लवकरच. धन्यवाद.